गोदावरी नदीतील प्रदूषणाला प्रतिबंध करण्यासाठी नाशिक महानगरपालिका आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिका यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मलजल सांडपाणी व्यवस्थापनाबद्दल तयार करण्यात येत असलेल्या प्रारूप आराखड्यास त्वरित अंतिम स्वरूप द्यावे, यासोबतच नदी प्रदूषण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत असे निर्देश नाशिक विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिले। गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली। त्यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम बोलत होते। यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीचे कामकाज पाहणाऱ्या सहआयुक्त राणी ताटे, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, प्रदीप चौधरी, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉक्टर श्रेया देवचके, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित मोरे, याचिकाकर्ते निशांत पगारे, राजेश पंडित, जगबीर सिंग यांच्यासह संबंधित यंत्रणाचे अधिकारी उपस्थित होते। निरीचे प्रतिनिधी हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते। या बैठकीदरम्यान विभागीय आयुक्तांनी नाशिक महानगरपालिका आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिका यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मलजल सांडपाणी व्यवस्थापनाबद्दल तयार करण्यात येत असलेल्या प्रारूप आराखड्याबद्दल सविस्तर माहिती दिली। त्याबाबत सदर कामे वेगवेगळ्या संबंधित योजनांमधून घेण्याचे निर्देश आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी दिले। नदीकाठाच्या सुशोभीकरणाचा आणि नुकत्याच मंजूर झालेल्या रामकाल पथ या सर्वांनीच एकत्रित बृहत आराखडा तयार करावा। तसाच हा आराखडा टप्प्याटप्प्याने जसा निधी उपलब्ध होणार त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही डॉक्टर गेडाम यांनी दिल्या। नाशिक महानगरपालिकेतर्फे आपली गोदावरी नावाची स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 5 लाख, द्वितीय पारितोषिक 3 लाख व तृतीय पारितोषिक 2 लाख आणि उत्तेजनार्थ 1 लाखाची बक्षिसे घोषित आहे। या स्पर्धेबाबतची संपूर्ण माहिती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दिली आहे। या स्पर्धेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याबाबत जनजागृती करावी, तसेच अधिकाधिक नागरिकांकडून सूचना मागवण्यात याव्या। सूचना केवळ वास्तुकलेशी संबंधित न ठेवता त्या ठिकाणी कला आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कोणते उपक्रम घेता येतील याबाबतही नागरिकांकडून अभिप्राय मागवण्यात यावेत, अशा सूचनाही आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी दिल्या आहेत। गोदावरी नदीच्या दोन्ही तटावर सुशोभीकरणासह नदीचे सौंदर्य कायमस्वरूपी जतन व्हावे व नागरिकांची नदीशी नाळ जुळावी यासाठी उपक्रम राबवावेत। या ठिकाणी दोन्ही बाजूला वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक सारखे प्रकल्प राबवल्यास भविष्यात नदीकाठच्या परिसरात अतिक्रमण देखील होणार नाही। त्याप्रमाणे अशा प्रकारच्या प्रकल्पांची व्यवहार्यता नाशिक ते त्र्यंबकेश्वर पट्ट्यात NMRDA आणि जिल्हा परिषदेने तपासावी। नदीमध्ये काही व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर दवाखान्याचे आणि मंगल कार्यालयांचे कपडे स्वच्छ करीत असल्याची तक्रार याचिकाकर्त्यांनी यावेळी केली। त्याचप्रमाणे परवानगी नसलेले प्लास्टिक शहरात वापरले जात असून त्यामुळेही नदीचे प्रदूषण होत असल्याची तक्रार त्यांनी केली। त्या सर्वांवर महानगरपालिका आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने गुन्हे दाखल करण्याचे आदेशित केले। त्याचप्रमाणे ज्या मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांना स्वतःचे STP आहेत त्यांचे STP कार्यक्षमतेने सुरू आहेत किंवा कसे याचीही तपासणी करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी दिलेत। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।